सध्या पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामध्ये बीजे मेडिकल कॉलेजमधले काही विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत. मित्र, काय मागण्या आहेत, कशासाठी आंदोलन करताय काय? सगळ्यात प्रथम म्हणजे भरपूरशा अशा अडचणी आहेत ज्या या कॉलेजच्या मुलांना आणि सर्व विद्यार्थ्यांना, ते मुले असो मुलं असो, या सगळ्यांना जाणवत आहेत, भासवत आहेत. ज्याच्यामध्ये बरेचसे असे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये मुलींना इतक्या अटी आहेत की ते सणासुदीला आपल्या जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या बाहेर पण नाही जात आहेत त्या लोकांना. आणि मला एक प्रश्न पडतो की हे जे कॉलेज आहे या कॉलेजला आपले जे सण आहेत ते साजरी का नाही करून द्यायचे विद्यार्थ्यांना. मुलींना प्रत्येक गोष्टीत रोकटोक आहे. मुलांच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर वॉशरूम स्लीप नाहीये, मुलींना सगळं सामान्याची सुविधा आहे ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. त्यांना वॉशरूम नाहीये, काही नाहीये. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथं जातीचा भेदभाव होतो. तुम्हाला विद्यार्थ्यांना म्हणलं जातं की तुम्ही आमचं ऐकलं नाही, आम्ही तुमच्या इंटरनलचे मार्क कमी करू, तू या जातीचं आहे, तू त्या जातीचं आहे, असे जातीवरनं किती गोष्टी केलेल्या आहेत जे हे एकदम चुकीचं आहे. आणि आज जे इकडे एवढ्या एवढ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी बसतील हा आजचा प्रश्न नाहीये, हा कित्येक वेळेचा प्रश्न. नमस्कार, आम्ही बीजे मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी आहोत आणि आज तुम्ही बघताय की आम्ही त्याचं आंदोलन करत आहोत. तर हे आंदोलन जे आहे ते आत्ताचं नाहीये, हे आमच्या खूप वर्षापासूनच्या मागण्या आहेत ज्या की आतापर्यंत आमच्या मान्य झालेल्या नाहीत. याच्या आधी असं नाही झालं की आम्ही हा मुद्दे मांडले नाहीत. हे मुद्दे आम्ही वारंवार मांडलेले आहेत, वारंवार आम्ही याच्या कंप्लेंट्स मॅडमची केलेल्या आहेत, पण त्याच्यावरती काहीच ऍक्शन आतापर्यंत झाली नाही. त्याच्यामुळे आज हे पाऊल आम्हाला उचलावं लागलेलं आहे. आणि हे याच्यामध्ये काय काय मुद्दे इन्व्हॉल्व आहेत. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे कास्टिझम, जे की जातीवाद, जे की आजच्या काळात नाही व्हायला पाहिजे, पण जातीवाद हा इथे उघड प्रमाणे होत केला जातो. ज्याच्यामध्ये की आम्हाला फक्त जयंत्या, जसं की आंबेडकर जयंती असेल तर सरळ सरळ बोललं जातं की तुम्ही आंबेडकरचे आहात का. जर तुम्ही आंबेडकरांचे असाल तरच तुम्ही आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी बाहेर जाऊ शकता. जर तुम्ही शिवाजी महाराजांचे असाल तरच तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी जाऊ शकता. जर तुम्ही मुस्लिम असाल तरच तुम्ही सेलिब्रेट करायची, जर तुम्ही हिंदू असाल तरच तुम्ही हिंदूचे फेस्टिवल जे आहे ते सेलिब्रेट करायचं, असं इथे सांगितलं जातं. त्याचप्रमाणे हॉस्टेलला, मुलींचं जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये खूप साऱ्या प्रमाणे मानसिक त्रास केला जातो, जसं की मुलीला खूप साऱ्या गोष्टींवर टोकलं जातं. त्याचप्रमाणे 7च्या नंतर मुलींना फूड डिलिव्हरी अलाउड नाहीये, 7च्या अगोदर मुलींना सगळे गेट बंद केले जातात. आणि त्याचप्रमाणे आम्हाला सहीसाठी, कुठलीही सही असेल, त्याचप्रमाणे कुठली अकॅडमिकली गोष्टी असतात त्याच्यासाठी आम्हाला खूप त्रास दिला जातो. जसं की आम्हाला प्रत्येक गोष्ट डिले केली जाते की तू आता नाही यायचं, नंतर ये. किती त्यांच्याकडे वेळ जरी असला तरी त्या टाळल्या जातात गोष्टी की तुम्हाला सही नाही भेटणार. किंवा मग जरी आमच्या हक्काच्या सुट्ट्या असतील तरी त्या हक्काच्या सुट्ट्या आम्हाला दिल्या जात नाहीत. त्या असं बोलतात की तुम्ही सुट्टी नाही मिळणार, कुठले काही कारण असू देत. जर तुमच्या घरी मृत्यू झाला तर त्याचा आधी डेथ सर्टिफिकेट आणा, तरच तुम्हाला सुट्टी भेटणार. जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट दाखवलं तरच तुम्हाला त्या सणासाठी सुट्टी भेटली जाणार, असं आम्हाला उघड सांगितलं जातं. त्याचप्रमाणे मानसिक छळ, जसं की आम्हाला वारंवार टोकलं जातं हॉस्टेलमध्ये की तुम्ही कुठे जाताय, का जाताय, कशासाठी जाताय, तुम्ही कोणते कपडे घातलेत, तुम्ही असं का जाताय, तुम्ही तसं का जाताय, अशा पद्धतीने मुलींवरती वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे मुलींना अभ्यासासाठी हॉल ओपन केले जात नाहीत. असं सांगितलं जातं की मुली काही करू शकतात, तर आम्ही तुम्हाला अभ्यासासाठी हॉल ओपन करणार नाही असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे मुलींना 7च्या नंतर फूड डिलिव्हरी सुद्धा अलाउड नाही, की तुम्ही फूड पार्सल सुद्धा, जर आमच्या आता गॅसचे प्रॉब्लेम्स आहेत, मेस बंद आहेत, तरी आम्हाला 7 नंतर फूड डिलिव्हरी सुद्धा अलाउड केली जात नाही. त्याचप्रमाणे हॉस्टेलमध्ये खूप सारे प्रॉब्लेम मुलींना होतात आणि त्यामुळे मुलींच्या मानसिक तसेच शारीरिक परिणाम खूप जास्त होत आहेत. आणि कॉलेजमध्ये ज्या आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत त्या प्रिन्सिपल मॅडम आमच्या अकॅडमिक्सवरती लक्ष देत नाहीत. त्याचप्रमाणे आमचे जे कल्चरल प्रोग्राम्स होतात त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही आणि वारंवार फक्त आम्हाला ड्युट्या एवढंच बोलतात की फक्त ड्युटी करायचं, बाकी आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करून दिलं जात नाही. त्याचप्रमाणे त्यांनी सहीसाठी आम्हाला याच्या अगोदर खूप प्रमाणामध्ये खूप जास्त मुलांना त्रास दिलेला आहे. त्याचप्रमाणे मेकअप ड्युटी ज्या आहेत त्या खूप जास्त एक्स्ट्रा करून घेतल्या जातात. खूप जास्त एक्स्ट्रा ड्युटी, एकाच एक ड्युटी आहे तर त्याच्यापेक्षा खूप जास्त व्यतिरिक्त ड्युट्या करून घेतल्या जातात. असा त्रास आम्हाला मानसिक दिला जातो आणि त्याच्यामुळे मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप जास्त परिणाम झालेला आहे. आमचे भरपूर मुलं सायकॅट्रिक ओपीडीला आतापर्यंत गेलेले आहेत आणि जातही आहेत, जे की नोन आहेत आणि अननोन पण तेवढेच आहेत. सो त्यामुळे आम्ही आज हे पाऊल उचललेलं आहे आणि आज खूप पाऊस झाला, सगळं झालं तरी आम्ही आंदोलन थांबवलेलं नाहीये आणि जोपर्यंत आमचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.